एसटीत मागे बसून केला तो प्रकार, मागच्या सीटवर असं दोघे थेट पोलीस ठाण्यात. नेमकं काय सुरू होतं शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात घडलेली ही घटना अनेकांसाठी धक्कादायक आणि किळसवाणी ठरली. रोजप्रमाणे नवीन बसस्थानकावर मोठी गर्दी होती. गावाकडून आलेले प्रवासी, बाजारासाठी निघालेले नागरिक, हातात पिशव्या, डोक्यावर ओझी आणि प्रत्येकाला आपापली बस पकडण्याची घाई होती. त्या गर्दीत वाघोरा गावातील 70 वर्षीय सखुबाई गायकवाड या देखील आपल्या कामासाठी आल्या होत्या. वय झालेलं असतं तरी ते स्वतःची कामं स्वतः करत होत्या. बस लागल्याचं लक्षात येताच त्या इतर प्रवाशांसोबत बसमध्ये चढू लागल्या. मात्र त्या क्षणी त्यांचा आनंद अगदी जवळ अनोळखी चेहरेही शांतपणे हालचाल करत होते. कोणाचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं, पण काही सेकंदात असं काही घडलं की त्याची कल्पनाही कुणी केली नसती. बसमध्ये चढताना नेहमीप्रमाणे ढकलाढकली सुरू होती. प्रत्येकजण सीट मिळवण्यासाठी घाईत होत्या. सखुबाई गायकवाड यांनीही गर्दीतून वाट काढत आत जावं त्यांनाही लागत होतं. त्याचवेळी दोन संशयित व्यक्ती त्यांच्या अगदी जवळ येऊन उभे राहिले. एकाने नकळत गर्दीचा फायदा घेत त्यांना अडवलं, तर दुसऱ्याने अत्यंत सफाईने हात चालवला, एवढ्या कौशल्याने की हालचाल झाली की सखुबाईंना काहीच जाणवलं नाही. बस सुरू होईपर्यंत सर्व काही सुरळीत असल्यासारखं दिसत होतं, पण काही वेळाने त्यांनी गळ्याला हात लावतात त्यांचा चेहरा बदलला. अनेक वर्षे जपून ठेवलेली सोन्याची पोत गायब झाली होती. क्षणात बसमध्ये खळबळ उडाली. सखुबाईंनी मोठ्याने आरडाओरडा केला. बसमधील प्रवासी घाबरले. काहींनी लगेच बस थांबवण्याची मागणी केली, तर काही जणांनी दरवाजाजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांकडे संशयाने पाहायला सुरुवात केली. चालकांनी वाहकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. काही काळ बस पुढे जाऊ शकली नाही. प्रत्येकाची तपासणी करावी का असा प्रश्न निर्माण झाला. मात्र गर्दी इतकी मोठी होती की चोर आधीच बसमधून उतरले असावेत अशी शक्यता व्यक्त केली जाऊ लागली. सखुबाईच्या डोळ्यात अश्रू होते आणि चेहऱ्यावर हतबलता स्पष्ट दिसत होती. त्यानंतर सखुबाई गायकवाड यांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी घडलेला सर्व प्रकार सविस्तर सांगितला. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली. सुरुवातीला कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. चोरी इतक्या सफाईने करण्यात आली होती की कोणाच्याही लक्षात ही संशयास्पद हालचाल आली नव्हती. त्यामुळे हा तपास सोपा नव्हता, पण पोलिसांनी हार मानली नाही. घटनास्थळ म्हणजे नवीन बसस्थानक आणि त्यांच्या परिसरात प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासण्यात आलं. तासनतास व्हिडिओ पाहिले गेले. प्रत्येक संशयित व्यक्तीच्या हालचालीचं बारकाईने निरीक्षण करण्यात आलं. बसमध्ये चढणारे आणि उतरून जाणारे प्रवासी यांच्या हालचाली, एकमेकाशी असलेला संपर्क हे सर्व तपासले जात होतं. सुरुवातीला काहीच धागादोरा मिळत नव्हता, मात्र एका फुटेजमध्ये 2 व्यक्तींशी संशयास्पद हालचाल पोलिसांच्या नजरेत भरली. त्यानंतर तपासाचं चक्र वेगाने फिरलं. सीसीटीव्ही फुटेजबाबत तांत्रिक विश्लेषणाचाही आधार घेण्यात आला. विविध माहिती एकत्र करून संशयितांचा माग काढण्यात आला. ते दोघे वेगवेगळ्या दिशेने जाताना दिसले, पण त्यांच्या हालचालींमध्ये एक प्रकारचं नियोजन असल्याचं स्पष्ट होत होतं. पोलिसांनी अनेक ठिकाणी चौकशी केली, माहिती गोळा केली आणि अखेर संशयितांची ओळख निश्चित करण्यात यश मिळालं. फक्त आता त्यांना ताब्यात घेणं बाकी होतं. पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या. त्यांच्याकडील वस्तूंची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर चोरीला गेलेली सोन्याची पोतही त्यांच्या ताब्यातून मिळाली. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर तपास यशस्वी झाल्याने पोलिसांनाही मोठा दिलासा मिळाला. वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावरही समाधान दिसू लागलं. यानंतर पोलिसांनी अधिकृतपणे आरोपीची माहिती जाहीर केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक म्हणजे सारिका गोरक्ष शिंदे, वय 36 वर्ष, राहणार शंकरनगर, पाथर्डी, जिल्हा अहमदनगर, आणि दुसरा वैजनाथ नामदेव गुंजाळ, वय 55 वर्ष, राहणार गांधीनगर, बीड असं असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. या दोघांवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात सुमारे 7 ग्रॅम वजनाची 100 मणी आणि 2 डोरले असलेली सोन्याची पोत मिळाली. या पोतीची किंमत 34,790 रुपये इतकी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. चोरी झालेला ऐवज पुन्हा मिळाल्यामुळे सखुबाई गायकवाड यांना मोठा दिलासा मिळाला. मात्र या घटनेमुळे बसस्थानकावरील गर्दीत होणारा चोरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. या संपूर्ण प्रकरणातून एक महत्त्वाचा धडा मिळतो. गर्दीच्या ठिकाणी, विशेषतः बसस्थानक, रेल्वे स्टेशन आणि जत्रांसारख्या ठिकाणी चोरटे क्षणभराच्या निष्काळजीपणाचा फायदा घेतात. अनेकदा चोरी झाल्याचंही लगेच लक्षात येत नाही. त्यामुळे मौल्यवान दागिने किंवा रोख रक्कम घेऊन प्रवास करताना अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे. स्वतःची पर्स, बॅग आणि दागिन्यांकडे सतत लक्ष ठेवणं आवश्यक आहे. माजलगाव शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू करून आरोपींना अटक केली आणि चोरीचा ऐवज हस्तगत केला. त्यामुळे नागरिकांनीही पोलिसांच्या कामाचं कौतुक केलं. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं. गुन्हेगार किती हुशार असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटणं कठीण असल्याचं या प्रकरणातून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आणि माहितीचा विश्वासार्ह आवाज. आत्ताच सबस्क्राईब करा व्ह्यूअर मराठी.